श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 41वा सुलोचनेचा अग्निप्रवेश. ओम श्रीराम. लक्ष्मण व इतर मंडळी सावध होण्याअगोदर घडलेली घटना अशी होती की इंद्रजिताची पत्नी सुलोचना ही ध्यानमग्न असताना अचानक मांडीवर पुरुषाचा एक जाडजूड हात येऊन पडला. ती ध्यानमग्न असल्यामुळे तिला ध्यानातच समजले की हा हात इंद्रजिताचा आहे. तिच्या ध्यान साधनेमुळे त्या निर्जीव हातात चैतन्य प्राप्त झाले आणि त्या हाताने सर्व वृत्तांत लिहिला. तो वृत्तांत वाचून ती सुलोचना दुःखाने विलाप करू लागली. मग तिने सती जाण्याचा निर्णय घेतला व दानधर्म करून सतीचे वाण घेतले. चितेवर जाण्यापूर्वी तिने मनोमन श्रीरामांना प्रार्थना केली की माझ्या पतीचे शिर मला मिळावे. व इकडे रणभूमीवर सुग्रीवही श्रीरामांना अशीच विनंती करत होता. तेव्हा मग ते ऐकून ते शिरसुद्धा थरथरले व बोलू लागले की श्रीराम हेच सत्य आहेत. तसेच माझी पत्नी सुलोचना ही मला प्रिय आहे. मग श्रीरामांनी ओळखले की सुलोचना ही पतिव्रता आहे. तेव्हा मग ते शिर तिच्या स्वाधीन केले व सुलोचनेच्या विनंतीवरून 1 दिवसाची युद्धबंदी केली. तेव्हा तिथे रावण व मंदोदरी शोकमग्न अवस्थेत उपस्थित होते. मग ती सुलोचना अग्निरूप झाली. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक प्रवासात आता त्याच्या अंतरंगामध्ये ते दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण व इतर मंडळी म्हणजेच वानरसेना सचेतन होण्यापूर्वी एक घटित झालेली घटना अशी होती की ती सुदृष्टी म्हणजेच सुलोचना ध्यानमग्न असताना तिला संकेत मिळतो की गर्विष्ठ मनाचा म्हणजेच इंद्रजिताचा आता विनाश झालेला आहे. तेव्हा ती सुदृष्टी विचार करते की जर माझे मनच म्हणजे पतीच राहिले नसेल तर मलाही अस्तित्व नाही. मग ती सुदृष्टी अग्निरूप होण्याचा निर्णय घेते आणि अग्निरूप होण्यापूर्वी ती आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजेच श्रीरामांना प्रार्थना करते की माझ्या गर्विष्ठ मनाची जी एकाग्रता म्हणजेच स्थिर आहे ती मला मिळावी. व हीच विनंती तो जीवही म्हणजेच सुग्रीवही त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना करत असतो. तेव्हा तिथे त्या गर्विष्ठ मनाच्या एकाग्रतेतून म्हणजेच त्या शिरातून स्पंदने बाहेर पडतात की या विश्वामध्ये एकमेव सत्य म्हणजे ते आत्मस्वरूप सद्गुरू आहेत व त्या सत्याला पाहणारी माझी सुदृष्टीच मला प्रिय आहे. ही स्पंदने जाणून घेतल्यानंतर मग ते आत्मस्वरूप सद्गुरू जाणतात की या सुदृष्टीकडे ते पातिव्रत्य म्हणजेच ती गुरुप्रणीत साधना आहे. त्यानंतर ते आत्मस्वरूप सद्गुरू ती एकाग्रता
त्या सुदृष्टीच्या स्वाधीन करतात. मग त्यानंतर ती सुदृष्टी अग्निस्वरूप होते. तेव्हा तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण व ती सात्विक बुद्धी म्हणजे मंदोदरीही शोकमग्न अवस्थेत उपस्थित असतात. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे इंद्रजिताचा वध होण्यापूर्वी झाल्यानंतर आणि लक्ष्मण आणि वानरसेना ही सावध होण्याअगोदर जेव्हा लक्ष्मणाने इंद्रजिताचा हात तोडला तेव्हा तो हात सुलोचनाच्या महालात येऊन पडतो. तेव्हा सुलोचना ध्यानमग्न असते आणि त्या ध्यानमग्न अवस्थेतच तिला जाणीव होते की इंद्रजिताचा वध झालेला आहे आणि तिच्या त्या ध्यान साधनेच्या बळावर त्या हाताला जिवंतपणा येतो म्हणजे चैतन्य येतं आणि तो हात सुलोचनेला इंद्रजिताच्या वधाचा संपूर्ण वृत्तांत पत्राद्वारे लिहून देतो. मग ती खूप शोक करते आणि निर्णय घेते की आपण आता सती जायचं. सतीचं वाण घेते आणि श्रीरामांना ती विनंती करते की मला इंद्रजिताचं शिर मिळावं, कारण सती जाण्यासाठी पतीचं शिर किंवा देह लागतो ना. मग त्याच वेळेला तिकडे युद्धभूमीवर सुग्रीवसुद्धा श्रीरामांना हीच विनंती करतो की ते शिर इंद्रजिताचं शिर सुलोचनेच्या स्वाधीन करावं. तेव्हा तिथे अशी घटना घडते की ते शिरसुद्धा थरथर कापतं आणि त्याच्यामधून शब्द बाहेर पडतात की या विश्वामध्ये एकमेव सत्य श्रीराम आहे आणि माझी पत्नी सुलोचना मला ही खूप प्रिय आहे. मग श्रीराम ओळखतात की ही सुलोचना पतिव्रता आहे. मग ते शिर तिच्या स्वाधीन केलं जातं आणि त्यानंतर ती सती जाते. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं, तर हे दिव्यमन आणि इतर मंडळी सचेतन होण्यापूर्वी त्या सुदृष्टीच्या ध्यान अवस्थेमध्ये तिला जाणीव होते की तिच्या गर्विष्ठ मनाचा विनाश झालेला आहे. आता इथे विनाश आपण मागच्याही भागात पाहिलं, मागच्या अध्यायात, की विनाश म्हणजे त्या मनाचं परिवर्तन झालेलं आहे. ते साधं गर्विष्ठ अहंकारी मन जाऊन ते मन शुद्ध होतं, त्याचा उद्धार होतो, म्हणजेच तिथे गर्विष्ठ मनाचा विनाश होतो. तर ती जाणून घेते की आपल्या गर्विष्ठ मनाचा आता विनाश झालेला आहे. मग ती म्हणते जर माझं मनच नाही तर मलाही अस्तित्व नाही. मग ती अग्निस्वरूप होण्याचा निर्णय घेते. तत्पूर्वी ती आत्मस्वरूप सद्गुरूंना प्रार्थना करते. आता इथे कथेमध्ये द्वंद्व आहे, म्हणजे इंद्रजित वेगळा, सुलोचना वेगळी, राम वेगळा, परंतु साधकाच्या दृष्टीने हे सगळे घटक साधकाच्या अंतरंगात आहे. कारण सुदृष्टीसुद्धा साधकाच्या अंतरंगातच आहे आणि ज्या साधकाची आध्यात्मिक प्रगती उच्च अवस्थेला गेलेली असते त्याला ही सुदृष्टी प्राप्त होते आणि त्या सुदृष्टीला हे समजतं की माझ्या आता गर्विष्ठ मनाचा इथे काहीच भाग राहिलेला नाही. माझं मन ईश्वरीय मन आत्मस्वरूप झालेले, त्यामुळे आता मी इथे राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून ते अग्निस्वरूप होण्याचा निर्णय घेते आणि आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करते की जी माझी एकाग्रता आहे ती मला परत द्यावी. आता इथे एकाग्रता कशाला म्हटले, एकाग्रता इथे इंद्रजिताच्या शिराला म्हटलेलं आहे. म्हणजे आणि इंद्रजिताला काय म्हटले, गर्विष्ठ मन, म्हणजे गर्विष्ठ मनाची एकाग्रता. म्हणजे मनाची एकाग्रता मला द्या, कारण आता मला आत्मस्वरूप व्हायचं आहे, मला तुमच्याशी एकरूप व्हायचं आहे. अग्निस्वरूप व्हायचं आहे म्हणजेच आत्म्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि तेव्हा त्या एकाग्रतेतून काही स्पंदनं बाहेर पडतात. हा अतिशय सूक्ष्म भाग आहे आणि साधक एका विशिष्ट अशा एका टप्प्यावर गेला ना की त्याला या सगळ्यांची जाणीव होते. म्हणजे त्याला ध्यानावस्थेमध्ये अशी स्पंदनं येतात, अशा लहरी येतात स्पंदनाच्या, आणि त्यातून अध्यात्माचं ज्ञान प्राप्त होत असतं. हे अतिशय सूक्ष्म भाग आहे हा ज्याचा त्याने अनुभवायचा असतो. तर ती जी मनाच्या एकाग्रतेतून जी स्पंदनं बाहेर पडतात, ती स्पंदनं काय असतात, ती स्पंदनं अशी असतात आणि की या विश्वामध्ये एकमेव सत्य म्हणजे ते आत्मस्वरूप सद्गुरू आहे. म्हणजे या विश्वामध्ये एकमेव सत्य फक्त आत्मा आहे, ब्रह्म आहे.
परब्रह्म आहे आणि त्या आत्म्याला पाहणारी माझी सुदृष्टी मला प्रिय आहे, असं ते मन, त्या मनाच्या एकाग्रतेतून हे स्पंदन बाहेर पडतात. हा विशाल भाग आहे मात्र हे अनुभव साधकाला साधनेमध्ये येतातच. अशी स्पंदनं ध्यान अवस्थेत मिळतातच. त्याचे स्तर वेगळे वेगळे असतील. साधक ज्या अवस्थेत प्रगतीच्या ज्या टप्प्यावर आलेला असेल त्या स्तरावरील तशी स्पंदनं येतात. जसा साधक वर 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 जाईल तशी स्पंदनांचा दिव्यता भव्यता उच्च दर्जाची असते. तर ही स्पंदनं त्या एकाग्रतेतून येतात. काय की या विश्वात एकमेव सत्य म्हणजे काय आहे, तो आत्मा आहे आणि त्याला पाहणारी माझी सुदृष्टी मला प्रिय आहे. माझी सुदृष्टी मला प्रिय का आहे, तर कारण ती सुदृष्टीच मला आत्मदर्शन घडून देते, आत्मसाक्षात्कार करून देते, ब्रह्मसाक्षात्कार करून देते, पुढे परब्रह्म साक्षात्कार करून देते. म्हणून ती सुदृष्टी मला प्रिय आहे. आणि म्हणून साधकाने आपल्या साधनेने, आपल्या भक्तीने, आपल्या कर्मयोगाने, आपल्या ज्ञानाने ही सुदृष्टी प्राप्त केली पाहिजे. ही सुदृष्टी म्हणजे बाह्य ह्या डोळ्यांनी पाहणारी दृष्टी नव्हे, अंतर्दृष्टी. त्यालाच आपण शिवाचा तृतीय नेत्र म्हणतो. ती दृष्टी जेव्हा ओपन होते, ती दृष्टी जेव्हा साधकाला मिळते, किंवा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दाखवायला सुरुवात केली आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बघ हे माझे अनंत रूप, तो अर्जुन तिथे स्तंभित होतो, त्याला काहीच दिसत नाही. मग भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात येतं की अर्जुनाला ती तिसरा डोळा किंवा ती अंतर्दृष्टी किंवा ती सुदृष्टी नाही, त्यामुळे त्याला दिसत नाही. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर कृपा करतात, त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, त्याला आलिंगन देतात आणि ती अंतर्दृष्टी, ती तृतीय नेत्र किंवा ती सुदृष्टी ओपन केली जाते, खुली केली जाते, दिली जाते. आणि मग अर्जुनाला ती संपूर्ण विश्वरूप पाहायला मिळतं. ती सुदृष्टी साधकाने प्राप्त केली पाहिजे. आणि ती सुदृष्टी मला इथे प्रिय आहे साधकाला, कारण ती सुदृष्टी आत्म्याचं स्वरूप, ब्रह्माचं स्वरूप, विश्वात्म्याचं स्वरूप, परब्रह्माचं स्वरूप दाखवू शकते. म्हणून साधकाने ती सुदृष्टी प्राप्त केली पाहिजे. आणि मग ही सुदृष्टी साधकाला कधी मिळते, तर इथे कथेमध्ये सुलोचना ही पतिव्रता होती. साधकाच्या दृष्टीने साधक पातिव्रत्य असला पाहिजे किंवा पतिव्रता असल्या पाहिजे. पतिव्रता म्हणजे काय, तर त्याला गुरुप्रणीत साधना मिळालेली असली पाहिजे आणि त्याने ती गुरुप्रणीत साधनेने उच्च अवस्था म्हणजे आज्ञाचक्र ओपनिंग होऊन सहस्रदल कमलापर्यंत जाऊन आत्मसाक्षात्कार करून घेऊन ती सुदृष्टी ओपनिंग होते. म्हणजेच शिव आणि शक्तीचं समावेशन झालं, त्यानंतरच तृतीय नेत्र ओपन होतो, त्यानंतरच ती सुदृष्टी साधकाला मिळू शकते. आणि ती सुदृष्टी साधकाला केव्हा मिळेल, तो जेव्हा पतिव्रता असेल, म्हणजेच तो पातिव्रत्य आचरत असेल. आणि पातिव्रत्य म्हणजेच गुरुप्रणीत साधना. आणि नुसती साधना मिळून उपयोग नाही, ती साधना खूप तळमळीने, परखडपणे, दिव्यतेने करावी लागते. आणि एका विशिष्ट अवस्थेत म्हणजेच आज्ञाचक्रापर्यंत आला तिथे मग शिवाची प्राप्ती होते. आणि त्यानंतरही पुढे प्रवास सुरू होतो, सद्गुरू करून घेतात, जेव्हा त्याचं शिव आणि शक्तीचं समावेशन होतं, म्हणजेच त्याचा आत्म्याशी एकरूपता होते, तेव्हा ती सुदृष्टी साधकाला प्राप्त होते. मग साधकाला अनंत काळाचं ज्ञान होतं, भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान होतं. तो कालाच्याही अतीत जाऊ शकतो. पुढे पण खूप विशाल टप्पे असतात, विशाल स्तर असतात, ते साधकाला प्राप्त होतात. पण त्या अगोदर साधकाला सुदृष्टी मिळवावी लागते. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.